आपल्या केज मधील सकल हिंदू समाजाचं मी अभिनंदन करतो. आपल्या सगळ्या हिंदू तरुणांच्या एकत्रीकरणामुळं आणि संघर्षामुळं आज एका आपल्या हिंदू बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. कदाचित आपण सर्वजण एकत्रित आलो नसतो तर आजचा हा दिवस कदाचित आपल्याला पाहायला भेटला नसता. मला आल्यानंतर काही मंडळी म्हणाले की संग्राम बापू, सन्माननीय आपले हिंदुत्ववादी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप आणि बापू तुमचे सगळ्यांचे बॅनर केज मध्ये लागले, आंदोलन होणार, मोर्चा होणार, हिंदू संघटित झालाय असा संदेश समोरच्या केज मधील मुस्लिम समाजामध्ये गेला आणि मग त्यांच्यातल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन ती मुलगी परत हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यासाठी त्यांच्यातल्या सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केले. मी खरं सांगतो तुम्हाला, या सगळ्या उपक्रमाचं श्रेय खऱ्या अर्थानं संग्राम बापू भांडारेला जात नाही. खऱ्या अर्थानं हे श्रेय जातं हिंदुत्ववादी आमदार संग्राम दादा जगताप आणि हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर साहेब. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. या दोन हिंदुत्ववादी आमदारांनी मागच्या काळामध्ये भिगवण मध्ये आपल्या एका हिंदू बहिणीला अशाच पद्धतीनं एका जिहाद्याने पळवून नेलं होतं. हे दोन ढाण्यावाग त्या भिगवण मध्ये शिरले आणि जाहीरपणे म्हणाले की त्या मुलीला तिचा शारीरिक छळ केला जातोय, तिचा मानसिक छळ केला जातोय आणि तिच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव देऊन, तिला भीती घालून तिला ती स्वखुशीने गेली असे स्टेटमेंट द्यायला लावतायत. त्या मुलीचे सुद्धा भिगवणच्या असे स्टेटमेंट्स आले की मी स्वमर्जीनं या मुस्लिम युवकासोबत गेली आहे. स्टेटमेंट आल्यानंतर आपली सेक्युलर मीडिया जी आहे देशभरात, त्या सेक्युलर मीडियानं बातम्या सुद्धा लावल्या. त्याच्यावर काय ते म्हणतात, डिबेट झाले, चर्चासत्र झाले की काही ही लोक हिंदू मुस्लिम करतायत, हिंदू मुस्लिम करतायत, हिंदू मुस्लिम करतायत. त्या मुलीचा व्हिडिओ मीडियावर दाखवत होते की बघा मुलगी म्हणतीये मी स्वखुशीने गेले. पण ही दोन आमदार संग्राम भैया जगताप आणि गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या विधानावरनं हल्ले नाही. त्यांनी खात्रीनं सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला तिच्या समोरचा कॅमेरा दिसतोय पण त्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला तिच्यावर रोखून धरलेल्या बंदुका का दिसत नाही? त्या कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला तिला ज्या धमक्या दिल्या जात आहेत, तिच्यावर जो दबाव टाकला जातोय तो का दिसत नाही? त्या मुलगी दबावाखाली आहे. आणि सगळ्या हिंदू समाजानं त्या भिगवण मध्ये या आमदारांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आणि परिणाम असा झाला की भिगवण मध्ये सुद्धा त्या जिहाद्याला माघार घ्यावी लागली आणि जी मुलगी इस्लाम मध्ये धर्मांतरित करायची होती, तिच्यापासून मुसलमान लेकरं जन्माला घालायची होती, ते सगळं षडयंत्र थांबलं
आणि भिगवण मधली हिंदू बहीण पुन्हा हिंदू समाजाला आणून द्यावी लागली, हा इतिहास आहे. आणि आज पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती या बीड जिल्ह्यामधल्या केज तालुक्यामध्ये अर्थात केज शहरामध्ये होताना आपल्याला दिसते आहे. आपण बघा, तो जो बिगारी लांडा आहे तो एक अत्यंत देखणी, एक अत्यंत हुशार, एक अत्यंत सुशील अशा प्रकारची कन्या त्याने आवर्जून टार्गेट केली. त्याला मशिदींमधनं हा सगळा जिहाद करण्यासाठी फंडिंग केलं गेलं, त्याला मार्गदर्शन केलं गेलं, त्याला मदत पुरवली गेली आणि एक अत्यंत चांगल्या घरातली सुशिक्षित सुंदर मुलगी त्या जिहादी बिगारी काम करणाऱ्या लांड्यानं पळवून नेली. झाला आमचा हिंदू समाज पेटून उठला, आंदोलनाची भूमिका मांडली. पुन्हा तेच की मुलीचे स्टेटमेंट घेण्याचा प्रयत्न केला की मुलगी कुठल्याही प्रमाणात दबावाखाली नाहीये, मुलगी स्वमर्जीनं गेलेली आहे, तिचं त्याच्यावर प्रेम आहे. अरे साधा सरळ प्रश्न आहे, एवढी हुशार मुलगी, एवढी देखणी मुलगी, एवढी चांगल्या परिवारातली मुलगी, ज्याचं नाक सुद्धा दिसत नाही, फोटो झूम करून ज्याचं नाक शोधावं लागतं, त्या जिहाद्याच्या प्रेमात पडलच कशी? आणि आपल्या सगळ्या हिंदू समाजानं ठाम भूमिका घेतली की आमची बहीण दबावाखाली आहे, आमच्या बहिणीला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्या बहिणीवर तंत्र मंत्र यंत्र सगळ्या बाजूंनी प्रयोग केले जात आहेत आणि त्यामुळं आमची बहीण तशी स्टेटमेंट देते आहे. आपण आंदोलनाची भूमिका घेतली आणि भाऊ आता आपल्याला जाहीर करून टाकावं लागल, जिथल्या गावातली हिंदू मुलगी एखाद्या जिहाद्यासोबत गेली आणि कायद्याची प्रोसेस म्हणून जेव्हा त्या मुलीचं स्टेटमेंट जाहीर केलं जातं की मुलगी स्वखुशीने गेली, स्वमर्जीने गेली, तुम्ही आता काही करू शकत नाही, 19 वर्ष वय तिचं पूर्ण झालंय, मला वाटतं त्या गावातला हिंदू संघटित व्हावा आणि त्या गावातल्या हिंदूंनी आमच्या गोपीचंद पडळकर साहेबांना बोलवावं, ती आपली हिंदू पोरगी परत येणार म्हणजे येणार. आता हे रोल मॉडेल झालं दुसऱ्यांदा, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये नाही देशात सर्वात अवघड जर कशाच्या विरोधात लढ नाही तर लव्ह जिहादच्या विरोधात लढ नाही. मुलीचं वय 19 पूर्ण झाली एक बाजू, मुलीचं स्टेटमेंट ती स्वखुशीने गेली, तिचं वय पूर्ण आहे, ती समजदार झाली आणि एवढ्या सगळ्या कायदेशीर बाबी क्लिअर दाखवल्यानंतर पुन्हा ती मुलगी परत आणायची आहे, तितकं सोपं नाही. पण या महाराष्ट्राच्या मातीत ते 2 शहरांनी करून दाखवलं. पहिलं भिगवण पुण्यातलं आणि दुसरं बीड मधलं केज. मी तुम्हाला आज सांगतो, अशाच पद्धतीनं जर सगळे आपले हिंदू बांधव जात पात पंथ संप्रदाय पक्ष संघटना हे सगळं विसरून हिंदू म्हणून संघटित आल्यानंतर, मी आज आपल्याला शब्द देतो, आपल्या हिंदू धर्मातले जे नेतृत्व आपण संविधानिक पदावर बसवले, असे नेतृत्व जर आपल्या पाठीशी खंबीरपणे हिंदू म्हणून जर उभे राहिले तर या महाराष्ट्राच्या मातीत पुढच्या काळामध्ये कुठल्याही जिहाद्याची आपल्या हिंदू बहिणीकडे वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार. आज आपली बहीण परत आली तरी एवढी गर्दी आहे. जर कदाचित ती बहीण जर आज आलेली नसते केस मध्ये तर आजच्या मोर्चानं फार वेगळं वळण घेतलं असतं
हे त्या जिहाद्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. समाज शांतीच्या भूमिकेतच नव्हता, घटनाच तशी आहे. आणि मी आपल्याला आज सांगतो, हे लव जिहाद गावागावात सुरू आहे. त्याच्या मागचं षडयंत्र फार मोठं आहे. या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीचं वैशिष्ट्य असं आहे, लोकशाहीमध्ये मतदान करणाऱ्या लोकांना फार महत्व आहे. ज्यांचं मतदान जास्त त्यांची राजवट, ज्यांचं मतदान जास्त त्यांचा प्रभाव, ज्यांचं मतदान जास्त त्यांची हुकूमत, हे ठरलेलंच आहे. आणि अजून तरी 2026 मध्ये या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये हिंदू समाजाचं मतदान जास्त आहे. आणि हे मतदान तोडून काही जिहादी प्रवृत्तीच्या ज्या संघटना आहेत, जिहादी प्रवृत्तीचा जो विचार आहे, त्या मंडळींना असं वाटतंय की हे हिंदूंचं मतदान घटलं पाहिजे आणि मुसलमानांचं मतदान वाढलं पाहिजे. बरं, आता मुसलमानांचं मतदान वाढायला मुसलमान तर काही आकाशातून पडत नाही. पर्याय काय? पर्याय एकच आहे, जास्तीत जास्त मुलं जन्माला घालायची. बरं, मुलं जन्माला घालायचे, महिला तर पाहिजे. अजून पाववाल्याच्या पोटी तर पोरगा जन्माला येत नाही, भांगारवाल्याच्या पोटी तर पोरगा जन्माला येत नाही, मुलगा येतो मातेच्याच पोटी जन्माला. मग काय केलं पाहिजे? काय नाही, या हिंदूंच्या लेकी बाळी यांना फसवा, यांना आमिष दाखवा, यांच्यावर तंत्र मंत्र करा आणि कसंही करून यांना इस्लाम मध्ये धर्मांतरित करा. धर्मांतरित केल्यानंतर एक मुलगी तर मुसलमान झाली, ती 18 वर्षाची होईपर्यंत हिंदू होती. 19व्या वर्षी तिचं इस्लाम मध्ये प्रवेश घेतला आणि नंतर तिच्यापासून जी संतती होती ती रामन श्याम जन्माला येत नाही. त्या मुलीपासून जी संतती जन्माला येते ती अब्दुलच असते. अर्थात मुस्लिम संख्या वाढत जाते आणि हे षडयंत्र आहे. आपल्याकडे सहजपणे आपण म्हणतो, राव एक पोरगी गेली, एक पोरगी गेली, एक पोरगी नाही गेली. तिच्यापासून जेवढे पोरं जन्माला येतात ना ते सुद्धा गेले ना भाऊ. एका हिंदू मुलीपासून जेवढे हिंदू मुलं जन्माला येणार होते ते आता नाही येणार. का? ती आता इस्लाम धर्मात गेली. तिच्यापासून जन्माला येणारी पोरं इस्लामचा प्रचार प्रसार करणार, इस्लाम धर्म स्वीकारणार. हे फार मोठं षडयंत्र आहे. आज सर्वात जास्त काम करायची गरज जर कशावर आहे तर या लव जिहादवर असेल. आणि याच्यावर शेवटी कायद्यालाही कळतं, या पोलिसांच्या वरतीलाही कळतं की कुठेतरी काहीतरी चुकतंय, पण त्यांचे हात बांधलेले, ते काय करू शकत नाही नियमांच्या पुढं. याच्यावर एक आणि एकच पर्याय, ज्या गावातली एखादी हिंदू मुलगी एखाद्या जिहाद्याने पळवून नेली, त्या गावातल्या सगळ्या हिंदू बांधवांनी एकत्रितच आलं पाहिजे आणि ती त्या घरातली, त्यांच्या वाड्यातली, त्या आडनावाची हे सगळं बंद करून हिंदू म्हणून संघटित होऊन ती मुलगी आमच्या हिंदू धर्माची संपत्ती आहे, ती मुलगी आमच्या हिंदू धर्माचा ठेवा आहे, ती मुलगी आमच्या हिंदू धर्माची अस्मिता आहे, आमचं अस्तित्व आहे, आमचा अभिमान आहे, आमची इज्जत आहे असं म्हणत या जिहाद्यांना जशास तसं उत्तर द्यायला तयार असलं पाहिजे. इथून पुढच्या काळामध्ये एखादी हिंदू मुलगी गेली घरातून, तिच्या भावांनी म्हणायचंच नाही मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, माझं करिअर बाकी आहे. तिच्या भावांनी म्हटलं पाहिजे पहिली बहीण, पहिली घराण्याची इज्जत, पहिली हिंदू धर्माची अस्मिता आणि मग डॉक्टर इंजिनियर पुढे काय करायचं ते बघू. पहिल्यांदा ज्यांनी आमच्या हिंदू घराण्याच्या इज्जतीला हात घातला त्या जिहाद्यांचा माज मोडायचं काम आम्ही करणार, तेव्हाच थांबणार. ही भूमिका घ्यावी लागल. अहो त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, काय कमी होतं त्यांना, पण अडचण एवढीच होती
आया बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले जात होते, त्यांच्या डोक्यावर बुरखे येत होते, ते छत्रपती शिवाजी महाराजांना पावलं नाही. ते म्हणाले नाही, मी स्वतः माझं आयुष्य धोक्यात घालत, आयुष्याची 50 वर्ष दऱ्या खोऱ्यांमध्ये जीव घेत आणि जीव वाचवत घालवली. कुणासाठी घालवली? आया बहिणींसाठी घालवली. का? या आया बहिणी धर्माची अस्मिता आहे, याच संस्कृती घडवतात, यांच्यामुळे धर्म टिकतो. आमच्या देवाऱ्यातली देवता म्हटलं गेलंय. अहो, देवाऱ्यातला दगडाचा देव जर एखाद्या उचलून नेला तर आपण भांडणं करतो का नाही करत? करतो ना. मग स्त्री कोणे? यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारी तू नारायणी, ही आपल्या धर्माची संस्कृती आहे. आणि ती पोरगी, ती लक्ष्मी जर आपल्या हिंदू घरातून एखादा जिहादी पळून नेत असेल आणि आपण हातावर हात ठेवून बसत असू तर आपण सुद्धा जगण्याच्या लायकीचे नाही. मग आपण अशा वेळी ठरवलं पाहिजे, आता काय व्हायचं ते होईल, पण आम्ही आमच्या बहिणीला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. या तत्वावर जेव्हा आपला हिंदू समाज येईल तेव्हाच आपल्या लेकी बाळी सुरक्षित होणार आहे. साहेब, मला पोरांनी सांगितलं, ही पोरगी जर परत आली नसती तर पुढच्या महिनाभरामध्ये आपल्या 40 ते 50 पुरी पळवून न्यायचं प्लॅनिंग झालं होतं. अर्थात चाललंय काय? या केस मध्ये माझी गोपीचंद पडळकर साहेब मागे बसलेले, माझी साहेबांना विनंती आहे, साहेब सध्या आपल्या सगळ्यांवर एक आरोप होतोय, हे हिंदू मुस्लिम करताय, हे हिंदू मुस्लिम करताय, हे हिंदू मुस्लिम करताय. पण साहेब, वस्तुस्थिती अशी आहे, सुरुवात हे लांडेच करताय. आज का त्यांना विधान भवनातली कामं सोडून आज का केस मध्ये यावं लागलं? मला आज कीर्तनाच्या तारखा रद्द करून का केस मध्ये यावं लागलं? शेवटी कुणी उंगली कुणी केली? तुम्ही विचार करा. माझी गोपीचंद पडळकर साहेबांना विनंती आहे, तुम्ही मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आमदार आहे. माझी एकच विनंती आहे, देवाभाऊंकडे गृह खातं आहे, सगळं पोलीस प्रशासन देवाभाऊंच्या आदेशानुसार चालतं. माझी आज तुम्ही देवाभाऊंना एक विनंती पोहोचवा की या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती हिंदू मुली मुस्लिम जिहाद्यांसोबत पळून जाऊन लग्न केलं त्याची यादी पोलिसांना द्यायला लावा. आणि किती मुस्लिम मुलींनी हिंदू पोरांसोबत जाऊन पळून जाऊन लग्न केलं त्याची यादी जर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानं जाहीर केली ना तर साहेब महाराष्ट्र पेटून उठल. इतकी तफावत आहे. म्हणजे हिंदूंच्या मुली सातत्यानं हे जिहादी भडव्या पळवून नेत आहेत आणि मुस्लिम मुली मात्र हिंदूंसोबत गेल्या, लग्न केले. असे बोटावर मोजावं एखादं उदाहरण एखाद्या जिल्ह्यात कधीतरी सापडतंय का हो? त्याचं कारण असं आहे, हे आमचे हिंदू पोरं म्हणतात धर्माला धरून चालायचं, धर्माच्या बाहेरचा विचार करायचा नाही, आपल्या वाट्याचं जे तेच खायचं. पण या जिहाद्यांनी 2047 पर्यंत हे इस्लामिक राष्ट्र झालं पाहिजे या भावनेतून जे प्रयत्न चालले त्या प्रयत्नामुळं प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही उदाहरणं आहेत. जर देवाभाऊंची यादी जाहीर केली ना की किती मुली मुसलमानांच्या पोरांसोबत गेल्या हिंदूंच्या आणि किती मुसलमानांच्या मुली हिंदूंच्या सोबत गेल्या याची जर आकडेवारी केली ना तर फार मोठा तांडव उभं राहील या महाराष्ट्रात, फार मोठा आक्रोश निर्माण होईल. आणि त्या दिवशी हा महाराष्ट्र मान्य करेल की नाही नाही नाही, ते संग्रामबाई या जगताप म्हणतायत तेच खरंय, ते गोपीचंद पडळकर साहेब म्हणतायत तेच खरंय, ते महेश दादा लांडगे पाटील म्हणतायत तेच खरंय, ते नितेश राणे साहेब म्हणतायत तेच खरंय की हिंदूंची हिंदूंनी खंबीरपणे बाजू घेतलीच पाहिजे, हेच खरंय. आणि वस्तुस्थिती आहे सातत्यानं अन्याय जर आज कोण सहन करतोय तर बहुसंख्य असणारा हिंदू सहन करतोय. जाऊ द्या महाराष्ट्राचं, जाऊ द्या, फक्त केज मधली आकडेवारी द्यावी PI साहेबांनी की किती हिंदूंच्या पोरी मुसलमान पोरांसोबत गेल्या.
आणि किती मुसलमानांच्या पुरी हिंदूंसोबत गेल्या याची आज PI साहेबांनी आकडेवारी द्यावी. मला काही कल्पना नाही, पण मला खात्री आहे की आकडेवारी जाहीर केल्यानंतर हिंदूंच्या पुरी जास्त प्रमाणात फसवल्या असाच निष्कर्ष बाहेर येतो. हा अन्याय सातत्याने सुरू आहे, पण याच्यावर पर्याय हाच आहे. हाच पर्याय. जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई. अहो आपण जात 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 करत बसलो ना, जाऊ प्रवाहाच्या बाहेर पडू, फेकल्या जाऊ. पण आपण जेव्हा धर्माच्या नावानं संघटित होऊ, जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई या तत्वाने एकत्रित येऊ. कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे, हिंदू धर्म ही नहीं बचा तो जाती का क्या करोगे. त्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं कधी नाही म्हणाल्या की मी माझ्या जातीत जन्माला आलेल्या लोकांचे स्मारक उभं करून ठेवल, मी माझ्या जातीत जन्माला आलेल्या महापुरुषांची पूजा करल. नाही, त्या काळात आमची माऊली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणाल्या या मुघलांनी सर्वात मोठा अन्याय जर हिंदुस्थानावर काय केला तर हिंदूंची प्रार्थना स्थळ, 18 पगड जाती 12 बलुतेदार ज्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात पाया पडण्यासाठी जातात, ज्या सोमनाथाच्या देवळात पाया पडण्यासाठी जातात, ज्या त्र्यंबकेश्वरच्या देवळात पाया पडण्यासाठी जातात, या जिहादी प्रवृत्तीच्या आक्रमणकर्त्यांनी आमची देवळं उद्ध्वस्त केली. त्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुढे झाल्या आणि सगळा हिंदू समाज देवळामध्येच एकत्रित येतो हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून देशभरातल्या हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करायचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं. जातीचा नाही विचार करत बसल्या, धर्माचा विचार केला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जातीचा नाही विचार करत बसले, धर्माचा विचार केला. आणि त्यामुळं अजितदादांची आठवण झाली. आज त्यांना अशी चिठ्ठी आली होती आपल्या दादांना, फेटा काढून ठेवा. त्यामुळं जातीपेक्षा धर्माला महत्व द्यावं लागल, आपल्याला असंच संघटित राहावं लागल. आणि मला असं वाटतं आज जे मिळालंय ना हे यश, आणि या यशाची धास्ती घेतली म्हणूनच आपल्याला विजयी मोर्चा सुद्धा गावाच्या बाहेर करायला लावला. त्यांना माहितीये की हा तांडव जर आला तर सुपडा साफ करून जाईल. त्यांना माहितीये ना काय होईल. मला समजलं की आंदोलन करायला परवानगी भेटत नाही, मोर्चा करायला हिंदू समाजाला परवानगी भेटत नाही. जो परवानगी देत नाही त्याला म्हणावं अरे येड्या झुरळ मोर्चा काढायला लागले, तू हिंदुत्ववाद्यांना कुठं अडवायला निघाला. साधे झुरळ मोर्चा काढून राहिले आणि हिंदुत्ववादी वाद थांबतील का. अरे शांत आहे म्हणजे गांडू नाही रे बाबा. थोडं जरा चाललंय आपलं संयमानं म्हणून चाललंय. या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि इथं काम करणारी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण हिंदूंच्या जीवावर पोट भरतो. इथं पहिला विचार हिंदूंचाच झाला पाहिजे, मग सगळ्यांचा. भूमिकेवर थांबावं लागेल आणि आपले हिंदुत्वाचं कार्य करणारे जेवढे पण असतील त्यांचे पाय नाही ओढायचे, त्यांचे हात बळकट करायचे, ताकद द्यायची. तो श्रीरामपूर मध्ये बंटी जहागीरदार नावाचा आतंकवादी होता, डायरेक्ट पाकिस्तानशी संबंध होते. पुण्याच्या बॉम्बस्फोटामध्ये जाहीररित्या त्याचा हात होता, ते निष्पन्न झालं, त्याला तुरुंगात राहावं लागलं. पण तो बंटी जहागीरदार नावाचा तो आतंकवादी जेव्हा मेला, त्याच्या मैतीला हजारो मुस्लिम, आमच्या धर्माचा नेता मेला म्हणून हजारो मुस्लिम त्याच्या मैतीत सहभागी झाले होते. काल परवापासून तो आपला हिंदुत्ववादी वाघ श्रीरामपूरचा सागरबाई बेग, त्याच्या नावानं चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे, खोटे नाटे गुन्हे दाखल केले जात आहे आणि आपलीच लोक म्हणतायत का खरंच सागर भाऊ वाईट आहे का. अरे
याला काय अर्थ आहे? आज सागर भाऊ बेग यांना अडकवण्यासाठी पाकिस्तानातून फंडिंग येत आहे आणि पाकिस्तानचे जेवढे दलाले तेवढे सागर भाऊ बेग या हिंदुत्ववादी नेतृत्वाला संपवण्यासाठी प्रयत्न करतायत। मी जाहीररित्या आपल्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांना सांगतो, आपला कायद्यावर विश्वास आहे। काय खोटे नाटे जे गुन्हे दाखल झाले असतील ना ते समोरच्यांनी कोर्टात टिकवून दाखवावे। मग कोणते का असाना, हा कोर्टात चालतील त्या केसेस, पण हिंदू म्हणून आमचा हिंदुत्ववादी वाद सागर भैया बेगच्या माग आम्ही सगळे हिंदू म्हणून त्यांच्या पाठीशी उभे। काय त्याला काय लागतं हो? आज काय गुन्हे दाखल करायला काय वेळ लागतो? कोर्टात टिकले तर पाहिजे ना। नाही म्हणे बाईला बंदूक लावली आणि दुसऱ्याला सांगितलं तू बलात्कार कर। अरे बंदूक लावणारच करील ना आधी, ज्याला बंदूक लावता येते त्याला दुसरं लावता येत नाही का? काय पण गुन्हे काय दाखल करताय? काहीतरी चुकत नाही, त्याने बंदूक लावली आणि त्याला बलात्कार करू दे, हा छक्का आहे का? काय राव, पट्टीला असे तरी गुन्हे दाखल करा। त्या सागर भाऊ बेगचं नाव खराब करायचं काम चाललंय। माझी पडळकर साहेबांना सुद्धा विनंती, साहेब तो वाघ आहे, हिंदू धर्मासाठी 500 किलोमीटर न्याय मिळवून देण्यासाठी गेलाय सागर भाऊ बेग। साहेब तुम्ही स्वतः देवा भाऊला भेटा आणि त्या सागर भाऊ बेगवर जे खोटे नाटे गुन्हे दाखल केले जात आहे ते सगळे मागे घेतले पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल। मी का बोलतोय? एका विषयाला सोडून नाही, हे आपला एक सहकारी जर उद्या तुटत गेला तर काय करायचं? कधीतरी गोपीचंद पडळकर साहेबांना बदनाम करायला सुरुवात करायची कोणीतरी, मग संग्राम बापू पांढरे जातो दुधाची किटली घेऊन, आमचा वाघ आहे ना, मग दुधाची आंघोळ आमच्या गोपीचंद पडळकर साहेबांना द्या शिव्या। मला काल परवा एकानं विचारलं की बापू नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही चंद्रभागेच्या पाण्यात जाऊन आंघोळ का घातली? दरवर्षी आम्ही वारी करतोय, 2026 मध्येच आम्हाला हे का करावं लागलं? मी वारीत होतो आणि वारीमध्ये माझ्याकडे असे काही व्हिडिओज येत होते, ज्या व्हिडिओज मध्ये ज्यांना आत्ता कुठं मिशा फुटल्या, आत्ता कुठं जरा नावा रूपाला थोडे दिसायला लागले, असे आंडू पांडू पोरं मोदी साहेबांना घाणघाण शिव्या देताय, मोदी साहेबांवर अश्लील टिप्पणी करताय। आणि तसले व्हिडिओ जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा मी मनोमन असा विचार केला की आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्यांचं वय 75 वर्ष आहे, आयुष्य देशासाठी खपवलं, आयुष्य हिंदुत्वासाठी खपवलं, आणि कदाचित नरेंद्र मोदी साहेब संध्याकाळच्या वेळी जर इंस्टाग्राम बघत असले आणि त्यांना जर असे रील आले की अरे ज्या देशासाठी मी माझं आयुष्य खर्ची घातलं, ज्या हिंदुस्थानासाठी मी स्वतःचा स्वतंत्र प्रपंच उभा केला नाही, आणि त्या हिंदुस्थानामधली